आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन। आपण आता मंचुरियनचे बॉल तयार करून घेऊ। त्यासाठी सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये कोबी टाकतोय, बारीक चॉप केलेली गाजर आहे, बारीक चॉप केलेली शिमला मिरची, बारीक चॉप केलेला कांदा, चॉप केलेला अद्रक, बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, बारीक चॉप केलेला लसूण, चवीनुसार मीठ, व्हाईट पेपर, चाट मसाला, ब्लॅक पेपर, बारीक चिरलेली कोथिंबीर। आपण आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जेणेकरून पूर्ण मसाले आणि चॉप अद्रक लसूण हिरवी मिरची पण व्यवस्थित मिक्स होईल, अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। एक कोटिंग तयार करण्यासाठी इथं मैदा घेतलेला एक वाटी, तो घालून घेऊ। कॉर्नफ्लॉवर आहे कडक होण्यासाठी, व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। बघू शकता छान असा गोळा पण तयार झालेला आहे, सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आपण आता याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊ। आपण आता इथे तेल घेतलेलं एक वाटीत, ते पहिले सर्वप्रथम हाताला असं चोळून घेऊ। आता अशा पद्धतीने गोल शेपमध्ये पूर्ण मंचुरियनचे बॉल तयार करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेले, आपण आता मंचुरियन तेलामध्ये तळून घेऊ। मंचुरियन छान असं गोल्डन ब्राऊन कलर पण आलेला आहे आणि छान असे क्रिस्पी पण झालेले बघू शकता। आपण आता मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, बारीक चॉप केलेला लसूण, बारीक चॉप केलेला अद्रक व्यवस्थित परतून घेऊ। बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेली कोबी, बारीक चॉप केलेली शिमला, बारीक चॉप केलेले गाजर, कांदा पात, हे सर्व आपण व्हेजिटेबल व्यवस्थित परतून घेऊ। व्हेजिटेबल व्यवस्थित परतून झालेले, आपण आता काही सॉस घालून घेऊ। हा डार्क सोया सॉस आहे, रेड चिली सॉस, विनेगर, सॉस व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी घालून घेऊ। चवीनुसार मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, टेस्टिंग पावडर ऑप्शनल आहे, व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर, चाट मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे, आपण आता फ्राय केलेले मंचुरियन आहेत ते घालून घेऊ ग्रेव्हीमध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीत मंचुरियन। ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी इथं मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी घेतलेलं ते घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बारीक चिरलेली कांदा पात, बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपला आता रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन बनवून तयार आहे, आपण सर्व करून घेऊ।